Hello dear students. In last lecture we have seen the different cultivation practices of jawar crop. Now see the remaining package of practices for a kharif sorghum crop. First see the in the seed and sowing, seed rate and spacing. The method of sowing, seed rate and spacing for jawar crop. The seed rate for broadcasting method is 15 to 18 kg per hectare. For drilling method 10 to 12 kg per hectare. For dibbling method 5 kg per hectare. For plough furrow method 10 to 12 kg per hectare. For transplanting method 10 to 12 kg per hectare. And for fodder jawar is called as kadwar. The seed rate is 15 to 60 kg per hectare. This is the seed rate required for different methods. And spacing for drilling method is 45 into 15 centimeter. For dibbling method 45 into 45 centimeter. And for fodder jawar 22 to 30 into 5 centimeter. This is the spacing. In the broadcasting method, spacing is not maintained. In transplanting and plough furrow method, 10 to 15 centimeter spacing is maintained between two plants or between two seedlings. Okay, this is the spacing and seed rate required for the kharif jawar. हे आपण सीड रेट आणि स्पेसिंग जेव्हा आपण मेथड्स ऑफ सोईंगचं डिटेल इन्फॉर्मेशन पाहत होतो त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट कल्टिवेशन प्रॅक्टिस दॅट इज अ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट फॉर जवार क्रॉप. फर्स्ट इज द मॅन्युरिंग. मॅन्युरिंग मीन्स ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, सेंद्रिय खत असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण शेणखत किंवा गांडूळ खत दोन्ही टाकतो और किंवा कंपोस्टही टाकतो. इन द मॅन्युरिंग FIM और कंपोस्ट 6 to 8 tons for rain-fed crop and 8 to 12 tons FIM is applied for irrigated crops which is added into the soil at the time of preparation of land. Okay, जेव्हा आपण लँड प्रिपरेशन करत असू ॲट द टाइम ऑफ लास्ट हॅरोइंगच्या अगोदर 6 ते 8 टन्स FIM फॉर रेनफेड क्रॉपसाठी आणि फॉर इरिगेटेड क्रॉपसाठी 8 ते 12 टन्स FIM चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिक्स केलं जातं आणि त्याच्यानंतर एक हॅरोइंग केलं जातं जेणेकरून ते शेणखत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. ओके, दिस द मॅन्युरिंग. अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट, रासायनिक खतं याच्यामध्ये आपण टाकतो. द डोस रिकमेंडेड इन महाराष्ट्र स्टेट आर फॉर दी लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीसाठी ॲज अ रेनफेड क्रॉप 25 किलो नत्र अँड 12.5 kg फॉस्फरस पर हेक्टर. फॉर लोकल इम्प्रूव्ड इरिगेटेड क्रॉपसाठी 50 kg नायट्रोजन अँड 25 kg फॉस्फरस इज अप्लाइड. फॉर खरीफ हायब्रिडसाठी 75 किलो नत्र, 62 किलो स्फुरद अँड 62 किलो पालाश पर हेक्टर. अँड फॉर रब्बी हायब्रिडसाठी 125 किलो नत्र, 75 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅशियम इज अप्लाइड इन स्प्लिट डोसेस. ओके, लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीसाठी आपण पाहिलं फॉर रेनफेड आणि इरिगेटेड क्रॉपसाठी फर्टिलायझर डोस किती लागतो आणि खरीप हायब्रिड आणि रब्बी क्रॉपसाठी फर्टिलायझर डोस किती लागतो. फॉर रेनफेड लोकल क्रॉप ऑल NPK आर अप्लाइड बिफोर द सोईंग ऑफ क्रॉप और ॲट द टाइम ऑफ सोईंग. ओके, लोकल रेनफेड क्रॉप जर आपण लावत असो तर फुल डोस ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग. अँड फॉर हायब्रिड अँड इरिगेटेड लोकल क्रॉपसाठी हाफ डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग अँड रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड ॲट 1 month आफ्टर सोईंग. एका महिन्याने टाकायचं. ओके, लोकल इम्प्रूव्ड रेनफेड व्हरायटीसाठी जो काही नायट्रोजन आणि फॉस्फरसचा डोस आहे तो फुल टाकायचा ॲट द टाइम ऑफ सोईंगच्या वेळेस. आणि लोकल इम्प्रूव्ड इरिगेटेड आणि खरीप हायब्रिड आणि रब्बी हायब्रिड जो फर्टिलायझर डोस आहे तो हाफ डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग अँड रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड 1 month आफ्टर सोईंग. एक महिना झाल्यानंतर राहिलेला जो हाफ डोस आहे नत्राचा तो काय केला जातो, टाकला जातो. ओके, दिस इज द मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन फॉर जवार क्रॉप. Then crop rotation and mixed cropping. Okay, in the crop rotation the most common rotations are जवार कॉटन. जवार लावल्यानंतर कॉटन हे क्रॉप लावलं जातं. जवार चिली
जवार लावल्यानंतर चिली, जवार टोबॅको, जवार लावल्यानंतर टोबॅको किंवा जवार ग्राउंडनट, जवार लावल्यानंतर ग्राउंडनट भुईमुग हे पिकं लावले जाते. हे झालं क्रॉप रोटेशन, पिकांची फेरफालट. म्हणजे काय, वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळी पिकं लावणे, दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉप रोटेशन, पिकांची फेरफालट असं म्हटलं जातं. आणि मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय, एकाच पिकामध्ये दुसरं आंतरपीक घेतलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, मिक्स क्रॉपिंग असं म्हटलं जातं किंवा मिश्र शेती असं म्हटलं जातं. जवार प्लस तूर हे मिक्स क्रॉप घेतलं जातं, किंवा जवार प्लस उडीद, किंवा जवार प्लस मूग, किंवा जवार प्लस सोयाबीन. ओके, हे वेगवेगळी पिकं ॲज अ मिक्स क्रॉप म्हणून जवारमध्ये घेतली जातात. जनरली खरीप जवार इज टेकन ॲज अ इंटरक्रॉप विथ तूर, उडीद, मूग अँड सोयाबीन. इट इज ग्रोन इन 3:1 प्रोपोर्शन विथ तूर. ओके, जवार प्लस तूर हे आपण मिक्स क्रॉपिंग घेत असेल तर 3:1 प्रोपोर्शनमध्ये काय केलं जातं, पिकं लावली जातात. 3:1 प्रोपोर्शन म्हणजे काय, 3 rows ऑफ जवार, आफ्टर दॅट 1 row ऑफ तूर, असं काय केलं जाते, तूर लावली जाते. कॉमनली 6 lines ऑफ जवार अँड 2 lines ऑफ तूर्स आर सोन अल्टरनेटली. इन रब्बी जवार हे झालं खरीपमध्ये मिक्स क्रॉपिंग घेतलं जातं. आणि रब्बीमध्ये कोणत्या पिकांबरोबर जवार हे पीक मिक्स क्रॉप घेतलं जातं, जवार प्लस ग्राम, जवार प्लस सॅफ्लावर आणि जवार प्लस मस्टार्ड. ओके, ह्या पिकांबरोबर जवार हे पीक मेन क्रॉप आणि बाकीचे आंतरपीक म्हणून पिकं लावली जातात जवार पिकामध्ये. ओके, दिस इज द क्रॉप रोटेशन आणि मिक्स क्रॉपिंग, पिकांची फेरफालट आणि मिश्र शेती असं याला म्हटलं जातं. ओके, then next point, that is harvesting and threshing of jawar crop. First is the harvesting. Hybrid jawar varieties are matures in 100 to 115 days after sowing, while local varieties matures in 120 to 150 days after sowing. Okay, DAS means days after sowing असं म्हटलं जातं. हायब्रिड जवारच्या ज्या व्हरायटी आहेत त्या लवकर मॅच्युअर होतात ॲज कम्पेअर टू लोकल व्हरायटी. लोकल व्हरायटीज ह्या उशिरा मॅच्युअर होतात. ओके, हायब्रिड व्हरायटी 100 ते 115 दिवसांनी मॅच्युअर होतात, आणि ज्या लोकल व्हरायटीज आहेत त्याला आपण गावठी व्हरायटी असं आपण म्हणतो, किंवा गावरान असं म्हटलं जातं, त्या 120 ते 150 दिवसांनी काय होतात, हार्वेस्टिंगला येतात. देन हार्वेस्टिंग इज डन व्हेन क्रॉप लुक्स राईफ येलो अँड मॉइश्चर कंटेंट ऑफ ग्रेन्स गोज बिलो 40%. ओके, हार्वेस्टिंग कधी केलं जातं, जेव्हा त्या क्रॉपच्या मॅच्युरिटी सायन्स, मॅच्युरिटी सायन्स म्हणजे काय, जेव्हा त्या प्लांटचे लीव्स काय होतील, येलो कलरचे होतील, ड्राय होतील, ड्रॉपडाऊन होतील, गळून पडतील, नंतर ग्रेन्समधलं मॉइश्चर असेल ते काय होतं, कमी होतं अप टू 40%, तेव्हा काय केलं जातं, हार्वेस्टिंग केलं जातं. द लोअर लिव्स गेट ड्रायड अँड ड्रॉपडाऊन, जे खालचे लिव्ज असतात ते काय होतात, ड्राय होतात आणि ड्रॉपडाऊन गळून पडतात. कसं हार्वेस्टिंग केलं जातं, इट इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट्स नियर टू ग्राउंड और बाय पुलिंग आउट देम द प्लांट्स. ओके, 2 टाईपमध्ये हार्वेस्टिंग केलं जातं. विथ द हेल्प ऑफ सिकल, सिकलचं सहाय्याने काय केलं जातं, प्लांट कट क्लोज टू द ग्राउंड लेवल केलं जातं, किंवा पुलिंग आउट द प्लांट्स, पूर्ण प्लांट काय केलं जातं, मुळासकट उपटलं जातं. ओके, देन आफ्टर हार्वेस्टिंग the harvested plants are dried in field for 4 to 5 days and earheads are taken out and carried to threshing yard. ओके, हार्वेस्टिंग प्लांट कट केल्यानंतर ते प्लांट्स ड्राय होण्यासाठी, त्याच्यामधील एक्सेस मॉइश्चर कमी होण्यासाठी 4 to 5 days काय केलं जातं, ते प्लांट्स काय केले जातात, ड्राय केले जातात. ड्राय केल्यानंतर जे इयरहेड्स आहेत त्याला आपण कणीस म्हणतो, कणीस काय केले जातात, कट केले जातात आणि ते थ्रेशिंग यार्डवरती ट्रान्सफर केले जातात. Sometimes harvesting is done by nipping the earheads from the standing crop. ओके, काही ठिकाणी पूर्ण प्लांट कट न करता ओनली इयरहेड्स काय केले जातात, कट केले जातात, फक्त कंस काय केले जातात, कट केले जातात. अशा पद्धतीने हार्वेस्टिंग केलं जातं काही ठिकाणी. देन दे आर स्प्रेड ऑर थ्रेशिंग फ्लोर अँड ड्रायड फॉर 3 to 4 days. ओके, हार्वेस्टिंग प्लांट कट केल्यानंतर प्लांट काय करायचे, ड्राय करायचे. ड्राय केल्यानंतर जे कणीस आहेत ते कणीस काय करायचे, रिमूव्ह करायचे. रिमूव्ह केल्यानंतर परत ते कणीस काय करायचे, 3 ते 4 दिवस ड्राय केले जातात, त्याच्यामधील मॉइश्चर काय होते, कमी होण्यासाठी. देन त्याच्यानंतर काय केलं जातं, थ्रेशिंग केलं जातं. हार्वेस्टिंग ऑफ फॉडर इज डन 50 to 60 days आफ्टर सोईंग बाय कटिंग प्लांट्स नियर टू ग्राउंड लेवल. ओके, जर आपण फॉडर व्हरायटीजसाठी फक्त चाऱ्यासाठी जर कडवं हे किंवा ज्वारी हे पीक लावलं असेल तर 50 ते 60 दिवसांनी लावल्यापासून 50 ते 60 दिवसांनी हे क्रॉप काय येतं, हार्वेस्टिंगला येतं. ओके, किंवा 50% फ्लावरिंग, 50% फ्लावरिंग जर झालं त्या स्टेजला काय केलं जातं, प्लांट कट केले जातात फॉर फॉडर पर्पजसाठी.
लवकर हार्वेस्टिंग करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये कोणतं ॲसिड असतं, हायड्रोसायनिक ॲसिड असतं, त्याच्यामुळे याचं लवकर हार्वेस्टिंग करायचं नाही. ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग, जेव्हा ह्याला फ्लावर्स तयार होतील किंवा प्लांट 50 ते 60 दिवसाचं होईल, तेव्हा काय केलं जातं, फॉडरसाठी ह्याचं हार्वेस्टिंग केलं जातं. ओके, त्याला आपण मराठीमध्ये कडवळ असं म्हणतो. देन दिस द हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग ऑफ जवार क्रॉप. देन यील्ड, ॲव्हरेज यील्ड, उत्पन्न किती येतं, ॲव्हरेज यील्ड ऑफ लोकल व्हरायटीज, लोकल व्हरायटीचं उत्पन्न किती आहे. रेनफेड लोकल, खरीप क्रॉप. ओके, खरीपमध्ये जर आपण रेनफेड लोकल व्हरायटी लावत असेल तर त्याच्यापासून आपल्याला 4 ते 5 क्विंटल पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. लोकल म्हणजे गावठी असं म्हणतो आपण. रेनफेड इम्प्रूव्ड म्हणजे सुधारित जाती, ज्या आपण खरीपमध्ये लावतो त्याच्यापासून आपल्याला 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. नंतर हायब्रिड खरीप व्हरायटीपासून 30 ते 25 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. नंतर रेनफेड लोकल, पण त्या रब्बीमध्ये लावले जातात, त्याच्यापासून आपल्याला 6.5 ते 7.5 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. इरिगेटेड लोकल, पण त्या रब्बी सीझनमध्ये लावतात, त्याच्यापासून आपल्याला 12 ते 18 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. आणि फॉडर, चाऱ्यासाठी 20 ते 25 टन्स पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. दिस द ॲव्हरेज यील्ड ऑफ लोकल व्हरायटीज ऑफ सरगम क्रॉप. रेनफेड लोकल खरीप आणि रब्बी, इरिगेटेड लोकल खरीप आणि रब्बी, आणि हायब्रिड खरीपचं उत्पन्न आणि फॉडर व्हरायटीचं 20 ते 25 टन्स पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. ओके, फॉडरसाठी जर आपण पीक लावत असेल तर त्याचं उत्पन्न कशामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, टन्समध्ये, क्विंटलमध्ये केलं जात नाही. ओके, टन्स पर हेक्टर. देन ग्रेन टू कडबी रेशो किती आहे, 1:3 to 1:3.5 एवढा काय आहे, ग्रेन टू कडबी रेशो आहे. कडबी रेशो म्हणजे काय, म्हणजे 1 किलो जर आपल्याला धान्य पाहिजे असेल तर कडबे किती लागतो, 1.5. ओके, 1.5 कडब्यापासून आपल्याला 1 kg ग्रेन्स एवढे काय होतात, मिळतात. दिस इज कॉल्ड एज ग्रेन टू कडबी रेशो. ओके, 1:3 to 1:3.5. ओके, 1 म्हणजे काय, दिस इज द ग्रेन अँड 3 मीन्स कडबी रेशो. ओके, 1 किलो ग्रेन्स आपल्याला 3 kg कडब्यापासून किंवा स्टेमपासून मिळतो. दिस इज कॉल्ड एज ग्रेन टू कडबी रेशो, 1:3 to 1:3.5. ओके, दिस इज द कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ जवार क्रॉप. ओके, जो राहिलेला पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस ऑफ जवार, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू.